आदिवासी समाज हा आहे। तर याचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय संविधानाने 330 कलम, त्यानंतर 332 कलम आमदार खासदार शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कसा आणता येईल, त्या मुलांना कसे शिकवता येईल याची सुद्धा आपण माहिती घेतली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आदिवासी समाजाकडे जी आज शेती आहे ती शेती कोणालाही घेता येत नाही। फक्त आदिवासी बांधव असेल तर आदिवासी बांधवालाच घेत नाही। त्यांच्या शेतामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा सोनं, चांदी याच्या खाली जरी लागल्या तरी ते कोणालाही विकत घेता येत नाही किंवा शासनाला सुद्धा घेता येत नाही। अशी तरतूद भारतीय राज्यघटनेत आहे। म्हणून आदिवासीच्या ज्या जमिनी आहे ना हे कोणी लुबाडू शकत नाही, कारण डॉक्टर आंबेडकरांनी तशी तरतूद संविधानात केली। हा समाज गरीब सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज आपण जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत। जंगल राखली तुम्ही, परंपरा जपल्या तुम्ही, जंगल राखली तुम्ही, परंपरा जपल्या तुम्ही, निसर्ग देवतेचे देवपण श्रद्धेने जपले तुम्ही, निसर्ग देवतेचे देवपण श्रद्धेने जपले तुम्ही। म्हणूनच सर्व आदिवासींना सन्मान करतो आम्ही, म्हणूनच सर्व आदिवासींचा सन्मान करतो आम्ही। आदिवासी समाजाने हजारो वर्ष आपल्या परंपरांचे जतन केले आहे। त्यांच्या जीवनशैलीतून प्राचीन ज्ञान मिळवता येते। ते पर्यावरणाशी संबंध ठेवतात व निसर्गाचे संरक्षण करतात। त्यांच्या संस्कृती मान्यता दिली पाहिजे व त्यांच्या जीवनशैलीचा आदर केला पाहिजे। आदिवासी दिवस साजरा करून आपण त्यांच्या अस्मितेचा मान्यता देऊन त्यांच्या मूल्यांचे जतन करूया। हा दिवस सर्वांना आदिवासी समाजाच्या विविधतेचा व योगदानाचा आदर करण्याची संधी देतो। माझ्या मित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सर्व भारतवासियांना आजच्या जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाने 1994ला घोषित केल्यापासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे। आदिवासी म्हटले की आपल्या समोर डोंगर दऱ्यात जंगलात राहणारा उदाहरणार्थ असणारा ओबड चेहऱ्याचा व जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो। जगाच्या पाठीवर ज्या माणसाने ज्या जीवाने जन्म घेतला तो म्हणजे आदिवासी। आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत त्या सगळ्या कलांचा उद्धार यानंतर कंचना पशुवारीला बोलवतो। हक्काने पारणी वाजवतो अख्ख्या जगाला नाचवतो, हक्काने पारणी वाजवतो अख्ख्या जगाला नाचवतो। म्हणून आम्ही आदिवासी दिन गाजवतो, म्हणून आम्ही आदिवासी दिन गाजवतो। आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणी, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या विषय दिनानिमित्त तुम्हा सर्वांना माझा शुभेच्छा। जंगल राखले तुम्ही, परंपरा जपले तुम्ही, जंगल राखले तुम्ही, परंपरा जपले तुम्ही, निसर्गाच्या देवतेने जपले तुम्ही। सर्व आदिवासी म्हणूनच सर्व आदिवासींना सन्मान करतो आम्ही। सामान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे
कॅश नाही करत. त्याच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. चला तर आपण सर्व लिहायचं का कमरेचा मणका टाईट ठेवा, डोळे मिटवा, लक्ष आपल्या नाकाकडे राहू द्या. थोडा फास्ट नाही फिरत.